गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मंडळी, गणपतीचं आगमन आज बघा, बरीचशी आगमन होत आहेत. गणपती बाप्पा चाललेत मंडपात. आज रविवार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आगमन होत आहेत. हा गणपती बाप्पा. मंडळी, सकाळपासून निघाली असतील ही मुलं, मंडळातले कार्यकर्ते, पदाधिकारी, भक्तजन. एक वेगळाच उल्हास असतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, दुसरे गणपती बाप्पा. मस्त. हे बघा, ही मेट्रो दुसरी आपल्या इकडची मेट्रो नाही, ही वेस्टर्न लाईनची मेट्रो आहे. अंधेरी टू पुढे पुढे बोरवली दहिसर आहे, ओवरीपाडा. आता सध्या आपण आहोत मंडळी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. सगळ्यात व्यस्त असणारा हा रोड आहे, मार्ग आहे. नॅशनल पार्क. आपल्याला ब्रिजवर जायचं आहे. राष्ट्रीय उद्यान स्थानक मेट्रोचं. स्टेशन्स लय भारी बनवले तिकडे, मोकळी जागा आहे ना. आणि पाडा मेट्रो स्टेशनला होतो आपण आता. जिजामाता स्मारक. राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा स्मारक. मस्त. किती छान संदेश दिले तुझ्याकडे. आरेचा विघ्नहर्ता. आज रविवार असल्यामुळे बऱ्याचशा गणपती बाप्पांचे आज आगमन होते. ट्रॅफिक बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, रविवार असून देखील. हे बघा आज किती ट्रॅफिक जाम होती, आता जरा व्यवस्थित झाली आहे. ही सुंदर नजारा आहे पूर्ण किल्ल्याचं.
किल्ल्यावर मावळे चढतायत. In 200 meters, continue straight to stay on Western Express Highway. सध्या आहोत आरे उड्डाण पुलावर, आरे फ्लायओव्हर. मस्त वरतून जाणारी मेट्रो बघा. आणि हा एक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा नजारा संध्याकाळचा. या मार्गावर कसं मंडळी आपलं जास्त येणं जाणं होत नाही, त्यामुळे या ठिकाणी इकडचं काय माहीत नाही आहे. वेस्टर्न लाईनचं काय माहीत नाही आपल्याला जास्त. जोगेश्वरी मेट्रो स्टेशन. स्टेशन इकडचे मेट्रो स्टेशन जरा छान मानलेत, त्यांना डेव्हलपमेंटला वेळ भेटला. पण चला काय असो, मुंबईतली महाराष्ट्रातली पहिली मेट्रो आपल्या एरियातनं गेली बाबा, आमच्या असलपामधून. हे पण मेट्रोचंच काम आहे वरचं. अजून याला कुठे कुठे किती कनेक्टिव्हिटी करतायत. तुम्ही सांगा ह्या मेट्रोचं नाव काय असेल. आपण गोंदवली स्टेशन, इथनं गोंदवली मेट्रो स्टेशनला आलं, कनेक्ट झाली बघा. मेट्रो 7 मध्ये आपलं स्वागत आहे. गोंदवली दहिसर पूर्व वरतून जाते. हे आमची मेट्रो आहे, कनेक्ट झाली. पावसाला थेंब थेंब सुरुवात होते. इथे पण दुसरे बाप्पा आलेले आहेत.
यात्रेचं स्वरूपच आलेलं आहे. त्यांना आपला परगावाडीचा इच्छापूर्तीचा राजा येतोय. बघू शकताय कसा एकदम सोहळा चाललाय. गणपती बाप्पा माझ्या इच्छा बुद्धीचा थोडं मधून थोडं साईड लावायचं. ट्रक पार्टी येतोय. कोणाला दुसरं होऊ शकते. जी मुलं मूर्ती उचलतील त्यांनीच कृपया करून गाडी जाऊन करायचंय. बाकीच्यांनी मधल्याने सगळ्यांनी बाजूला व्हायचंय. जरा मंडळाला थोडीशी साईड द्यायचंय. ट्रक पार्टी येतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
तर गुड इव्हिनिंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज डायरेक्ट तुम्हाला भेटतोय संध्याकाळीच, ज्या वेळेला शक्यतो कधी कधी आपण व्हिडिओ एंड करतो. तर आता रात्रीचे वाजलेत 9:15 आणि तुम्ही बघितलं आता आपण कुठे कुठे जाऊन आलो आणि त्यासोबत येणाऱ्या गणपतीचं आगमन, आपल्या विभागातल्या गणपतीचं आगमन, इच्छापूर्ती, आपला जो परवाडीतला गणपती आहे इच्छापूर्ती, त्याचा व्हिडिओ आधीचा पण आहे, तुम्ही बघा तुम्ही ब्लॉगवर जाऊन. आणि तर आम्ही ते येताना तुम्ही सगळं बघितलं. पण ब्लॉगला ऑफिशियली अशी सुरुवात काही केली नव्हती. तर मंडळी आज ब्लॉगला उशिरा सुरुवात करण्याचं कारण म्हणजे काय माहिती का, सकाळी बोललो आज आपण बाहेर जाणारच आहोत, तर मग सकाळचं आपलं कंटेंट नको दाखवायला, नाश्ता बिष्ट्याचं काही कंटेंट दाखवायला नको. तर म्हणून बोललो व्हिडिओ जाताना स्टार्ट करू. पण जाताना पण मंडळी काय माहिती का, एक तर मी नेव्हिगेशन लावलेलं, म्हणजे मी गुगल मॅपवर लावलेलं की कसं जायचं आहे. त्याच्यानंतर मग रस्त्याला हायवेवर व्हिडिओ शूट करणं मला योग्य नाही वाटलं. मग त्याच्यानंतर मग रस्त्याने जाता केलं. तिथे मीटिंग स्टार्ट झाली आणि मीटिंगमध्ये मला ते राहूनच गेलं. त्या मी बोलण्याच्या ह्याच्यात बोलताना गप्पा मारताना ते व्हिडिओ शूट करत राहून गेलं. मग नंतर येताना मग तुम्हाला आगमनाचे व्हिडिओ दाखवले. पण कसं आहे माहिती का मंडळी, एक इंट्रोडक्शन झाल्याशिवाय ना व्हिडिओला मजा येत नाही. त्याच्यामुळे इंट्रोडक्शन हे झालंच पाहिजे, त्यासाठी मग आता सुरुवात केली. तर मंडळी आज रविवार आहे, म्हणजे श्रावण महिन्यातला शेवटचाच रविवार म्हणावा लागेल. पुढच्या रविवारी ते गणपती शनिवारीच गणपती येत आहेत, गणेश चतुर्थी आहे. आणि तर आता आज मंडळी सुट्टी असल्या कारणाने ना बऱ्याच ठिकाणचे आगमन आहेत ना गणपती बाप्पांची, ती आज होत आहेत. आणि बरं वाटतं आहे, सगळीकडे मंगलमय वातावरण आहे, ढोल ताशांचं आवाजाचं वातावरण आहे. तर मग त्या गडबडीत व्हिडिओ स्टार्ट करायचं राहून गेलं. मग येताना बोललो चला गणपती बाप्पांचं दर्शन दाखवलं. आणि तुम्हाला सांगत होतं जसं की आज रविवार आहे आणि आजचा दिवसच भेटतो आहे, म्हणजे पूर्ण सुट्टीचा आणि जल्लोषात आगमन करण्याचा. आज सुट्टी पण असते, त्यामुळे आज सकाळपासून गणपतीचे आगमन, सार्वजनिक गणपतींचे आगमन त्यांच्या मंडपात होतं आहे. खूप ढोल ताशांचं वाजंत्र्यांचं खूप छान असं मंगलमय वातावरण सजलं आहे आणि एकदम फ्रेश वाटतं आहे, एनर्जेटिक वाटतं आहे. कारण बघा माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला बघा सुद्धा ढोल ताशांचाच आवाज आहे. खरंच आता येणारे पुढील 10 दिवस ना मंडळी, शनिवारपासूनचे 10 दिवस आहेत ना, 10-11 दिवस एकदम मंगलमय, एकदम पवित्र आणि एकदम स्फूर्तीला जाणार आहेत. तर असंच त्याच्यामुळे चला ब्लॉग आता सुरुवात करूया. तुम्ही बघितलं असेल आपल्या इच्छापूर्ती गणपतीचं आगमन कसं जल्लोषात झालं आहे. आणि आता मंडळी काय जणांची खरेदीची लगबग चालू झाली असेल, मस्तपैकी लोक खरेदी वगैरे करून येत असतील, असं सगळं चालू असेल. तर बरं आहे, छान आहे. चला आपल्या ब्लॉगला तर सुरुवात झाली. तर मंडळी या चला जेवायला. आम्ही जेवायला बसलो, कालचंच जेवण आपलं, त्यांना दिवसभर आम्ही बाहेर होतो त्यामुळे काही कोण जेवलंच नाही. थोडंसं तब्येत पोट पण खराब होतं त्यामुळे काही जेवलोच नाही. आणि दुपारी तुम्हाला बाहेर गेलेलो आणि हे लोक आत्ताच बघून आले गणपतीची मिरवणूक. मी तर येतानाच बघून आलो, हे लोक परत गेलेले. तर कसं वाटलं गणपती यंदाचा, यावर्षीचा गणपती? अच्छा, एकदम असं मन भरून टाकणारा गणपती बाप्पा आहे आणि खूप प्रेम आहे माझ्या इच्छापूर्तीवर. अच्छा, खूप म्हणजे खूप वेगळंच फिलिंग वाटतं मला. बरोबर असते, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं वेगळं. तरी आता तुम्ही बघितलं असेल आगमन होत आहेत आणि अजूनही होतील. आता जी राहिलेली आगमनं आहेत ती आता पुढच्या शनिवारपर्यंत पूर्ण होतील आणि आपण जाऊच ते बघायला. तर मंडळी आजचा दिवस असाच गेला. आज आमच्या गावल्यांच्या मीटिंगला गेलो. अर्थात त्या मीटिंगचं काही आपल्या ह्याच्यामध्ये कंटेंटमध्ये आलं नाही, करणार होतो पण तो लक्षातच नाही आलं बोलण्याच्या ह्याच्यात. तर असं मंडळी आज जरा झोप खूप आली, कारण आज आराम नाही केला. ॲक्च्युली सकाळी आवरलं, दुधावरनं आलो, थोडासा नाश्ता केला आणि लगेच निघालो. तरी जेवलो पण नाही, यायला उशीर झाला. थोडीशी मिरवणूक बघितली आणि आता झोपतोय मंडळी, झोपणार आहे. भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.